महानगर पालिकेची ही दृश्य आहेत। या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। मुंबई काँग्रेसच्या वतीने आता मुंबई महानगरपालिका परिसरात या ठिकाणी प्रचंड राडा पाहायला मिळते। विरोधकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणात आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या खरं तर लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस मुंबईतील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबई महानगरपालिकेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। एवढंच नाही तर मुंबई महानगरपालिकेत प्रचंड मोठा गोंधळ सुरू आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। स्नेहा, प्रचंड मोठा गोंधळ मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळतोय। तांत्रिक कारणामुळे स्नेहा यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी मुंबईत आता मुंबई काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळेस विरोधकांच्या वतीनं सुरू आहे। एवढंच नाही तर मुंबई महानगरपालिकेत यावेळेस प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। नीट यूजी पेपर फुटीच्या आरोपांनंतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष अधिकच तीव्र झालाय। 2 दिवसांआधी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात आता विरोधी पक्ष देखील रस्त्यावर उतरलेले आहेत। मुंबईतील महानगरपालिकेची ही दृश्य आपण पाहतोय। यावेळेस मुंबई महानगरपालिकेत देखील प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झालाय। स्नेहा जाधव आहेत आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत। स्नेहा, मोठा गोंधळ पाहायला मिळतोय मुंबई महानगरपालिकेत। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून पेपर फुटी संदर्भातल्या पेपर संदर्भातले जे घोटाळे सुरू आहेत त्याच संदर्भात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करण्यात येत आहे। पूर्ण देशभर हे आंदोलन सुरू आहे। तसंच जर आज महापालिकेची सभा होती आणि याच सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली घोषणा करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ या घोषणा करण्यात आल्या। तसंच मोदी सरकारच्या विरोधातल्या या घोषणा होता आणि तेच नगरसेवक जेव्हा सभागृहात गेले तेव्हा त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आल्या। महाविकास आघाडीचे जे सर्व नगरसेवक या महापालिकेत आहेत त्यांच्याकडून एकंदरीत या सर्व घोषणा पाहायला मिळत होत्या। त्यानंतर जर आपण पाहिलं तर महापालिकेची सभा आहे ती तहकूब करण्यात आली। तसंच महापौर ऋतू तावडे यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आलं की सभा तहकूब करण्यात येत आहे। त्यानंतर आता महापालिकेच्या सभागृहाबाहेर देखील आपल्याला गदारोळ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। एकंदरीत ते सत्ताधारी नगरसेवक आहेत आणि जे विरोधातले नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये खडाजंगी आपल्याला पाहायला मिळत आहे। दोन्ही जे युतीचे आणि महाविकास आघाडीचे नगरसेवक आहेत यांच्याकडून घोषणाबाजी मोठ्या प्रमाणावर होत आहे। मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होत आहे। तसंच जर आपण पाहिलं तर भाजपच्या नगरसेवकांकडून या संदर्भात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत आहे। त्यामुळे संपूर्ण गोंधळ हा महापालिकेमध्ये आता पाहायला मिळतोय। मेघना, स्नेहा, विरोधी पक्षांनी खरं तर जोरदार आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतो। पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात। एक खरं तर तणावपूर्ण वातावरण सध्या महानगरपालिकेत निर्माण झालंय। अगदीच आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये अगदीच तणावपूर्ण वातावरण संपूर्ण पाहायला मिळत आहे। आज महापालिकेची सभा होती आणि या सभेसाठी सर्वच नगरसेवक या ठिकाणी हजेरी लावलेली होती। त्यामध्ये जर आपण पाहतोय जेव्हा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांकडून जी घोषणाबाजी सुरू करण्यात आली त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांकडून देखील त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं। आता देखील ते सर्व घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे तरी देखील घोषणाबाजी अद्यापही सुरूच आहे। सर्व गोंधळ पूर्ण महापालिकेमध्ये सुरू आहे। मेघना, स्नेहा, खरं तर सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी पक्षातील नगरसेवक हे आमने सामने येऊन आणखीन गोंधळ देखील वाढू शकतो अशी शक्यता निर्माण झाली या ठिकाणी। अगदीच, कारण गेल्या काही वेळांपासून हा गोंधळ सुरूच आहे। महापालिकेत जेव्हा सभा सुरू झालेली तेव्हा महापालिकेतील आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडून पहिली सर्वप्रथम घोषणाबाजी सुरू करण्यात आली। तरी देखील महापालिकेचं जे कामकाज आहे सभेतलं कामकाज आहे ते सुरूच होतं। परंतु त्यानंतर पाहिलं जेव्हा गोंधळ आणखी वाढू लागला त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली आणि सभागृहाच्या बाहेर येऊन देखील हा जो गोंधळ आहे तो सुरूच आहे आणि तणावपूर्ण स्थिती जी आहे ती इथे झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते। स्नेहा, एकंदरीतच जर आपण पाहिलं तर ठाकरे आता खरं तर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेले आहेत। तिकडे महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे सत्ताधाऱ्यांना घेराव घालतायत। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता ठाकरे कुटुंब आणि ठाकरेंची शिवसेना त्यासोबतच मनसे देखील आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। स्नेहा, अगदीच दोन्ही ठाकरे बंधू आता विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरलेले आहेत। आज दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र संयुक्त अशी पत्रकार परिषद झालेली होती। त्यांनी त्याबद्दल देखील स्पष्टता दिलेली आहे। 24 तारखेला येत्या रविवारी दोन्ही ठाकरे बंधूंकडून एक
एकत्रित संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की या मोर्चामध्ये कोणताही पक्षाचा झेंडा हाती नसेल, सर्वच विद्यार्थी सर्व पक्षीय यामध्ये समावेश घेऊन हा जो मोर्चा आहे तो पार पडेल. एकंदरीतच आपण पाहतोय जे विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतर इथून सुरू झालेलं होतं, त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र बंद जी हाक जी आहे वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेली होती, ती देखील त्या संदर्भात देखील आपण पाहिलेलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठीचे जे दुकानं बंद ठेवण्यात आलेली होती त्याचे पडसाद उमटलेले होते. याच देखील संपूर्ण घटना सुरूच आहेत आणि आता त्यानंतर महानगरपालिकेत देखील हा संपूर्ण गोंधळ सुरू आहे. मेघना, स्नेहा, सभेत या संपूर्ण विषयावर काही चर्चा झालेली आहे का? कारण मुंबईत जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी विद्यार्थी हे आंदोलन करतायत. महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात गेल्या 3 दिवसांपासून सतत विद्यार्थी त्या ठिकाणी प्रोटेस्टवर आहेत. या संदर्भात काही महानगरपालिकेत नगरसेवकांच्या वतीनं, महापौरांच्या वतीनं काही चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का? चर्चा अशी काही झालेली नाहीये. खरं तर जेव्हा सभा सुरू झाली, अगोदर स्थायी समिती होती, स्थायी समितीच्या सभेनंतर महापालिका सभा होती आणि महापालिकेची सभा सुरू झाल्यानंतर जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक हाती वेगवेगळे फलक घेऊन घोषणा देत जेव्हा सभागृहात पोहोचले होते, त्यानंतर त्यांच्या घोषणा सतत सुरू होत्या. परंतु जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून कामकाज सुरू करण्यात आलं. महापौर ऋतू तावडे या देखील आल्यानंतर जे प्रस्ताव आहेत त्याला मंजुरी देण्याबाबतचे आणि इतर विषय जे आहेत ते मांडण्यात येत होते. परंतु ज्या घोषणा होत्या महाविकास आघाडी नगरसेवकांकडून ज्या घोषणा होत्या त्या सुरूच होत्या, त्या कुठेही थांबल्या नाहीत आणि त्यामुळेच नंतर महापौर ऋतू तावडे यांच्याकडून हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे की सभा तहकूब करण्यात आली आणि तरीही आता देखील हा जो गोंधळ आहे संपूर्ण आपल्याला तणावपूर्ण स्थिती जी आहे ती पाहायला मिळते. निश्चित. धन्यवाद स्नेहा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सभागृहात प्रचंड मोठा खरं तर महानगरपालिकेत गोंधळ पाहायला मिळतोय. मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तर मुंबई महानगरपालिकेत मोठा राडा पाहायला मिळतोय. यावेळेस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलेला आहे आणि याच अनुषंगानं खरं तर आजची सभा देखील तहकूब करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेत विरोधकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. ते दृश्य आपण पाहतोय. मुंबई महानगरपालिकेतली ही दृश्य आहेत. यावेळी विरोधकांकडून खरं तर सत्ताधाऱ्यांना घेराव घालण्यात आलेला आहे. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आता विरोधक या ठिकाणी एकवटलेले आहेत. भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस असा हा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे पडसाद आता मुंबईच्या महानगरपालिकेत देखील पाहायला मिळत आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झालेले आहेत. आमने सामने आल्याचे हे दृश्य आपण पाहतोय. महापालिकेमध्ये संपूर्ण गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नेमकं कारण काय आहे? घोषणा देण्यात येत आहेत. आपण त्याची थेट बातचीत करणार. महापालिकेत जर पाहिलं तर संपूर्ण गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. घोषणा देण्यात येतात. नेमकं कारण काय आहे? त्याचं कारण आहे आजचा विद्यार्थी हे उद्याचं भविष्य आहे आणि ते भविष्य हे केंद्र सरकार धोक्यात आणतंय. हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. त्यासाठी हे आमचं घोषणाबाजी आहे. इथे सुद्धा तेच चालतं. इथे सुद्धा त्यांचीच मर्जी चालते. त्या सरकारची, मोदी सरकारचंच चाललेलं आहे. ते आम्ही अजिबात सहन करून घेणार नाहीये. भाजपकडून देखील घोषणा देण्यात येत होत्या. भाजपकडून देखील घोषणा देण्यात येत होत्या आणि तुम्ही जेव्हा घोषणा देत होतात सभागृहामध्ये तेव्हा त्यांचं कामकाज देखील सुरू होतं. ते त्यांचा निर्लज्जपणाचा कळस आहे. तो निर्लज्जपणा आहे त्यांचा. त्यांनी उलट आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे होता, पण त्यांनी त्यांचं कामकाज चालू केलं आणि स्वतःचे जे प्रस्ताव होते ते पास करून घेतले. रविवारी याच संदर्भातला मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी आज सकाळीच या संदर्भातली घोषणा केलेली आहे. कसं पाहता याकडे? बरोबर आहे, मोर्चा हा काढलाच पाहिजे आणि सगळी तरुणाई तुम्हाला त्या दिवशी दिसेलच. त्या दिवशी सगळी तरुणाई, सगळे जे हिंदू समर्थक आहेत सगळे तुम्हाला दिसतील. विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, पुढच्या पिढीसाठी सगळेजण रस्त्यावर उतरणार आणि हा मोर्चा सफल होणार एवढं लक्षात ठेवा. हे मुलं ही देशाचं भविष्य आहे. आज दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इथे त्यांचं जे आंदोलन चाललंय
एकही कोणी नेता भाजपचा नेता का मुख्यमंत्री की पंतप्रधान याच्यावर एक वाक्य सुद्धा बोलत नाही आणि पोलिसांना पुढे करून मुलांना बेदम मारलेला आहे। हे देशाचं भविष्य आहे, ही मुलं देशाचं भविष्य आहे आणि एकही शब्द बोलायला तयार नाही सरकार। नक्कीच ताई, आपण पाहतोय संपूर्ण महापालिकेमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। असं आहे की महापौराने आम्ही निवेदन केलं की आम्हाला या विषयावरती बोलायचं आहे। लहान मुलांना कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांवरती अत्याचार झालेले, मारहाण झालेली आहे। आज मी दिल्लीवरून आजच रात्री परत आलेली आहे। ज्या प्रकारे कॉलेजच्या मुलांना मारहाण केलेली आहे, लोकांचे जीव गेलेले आहेत। आज इथे शोक प्रस्ताव मांडला गेला, पण आपल्या देशामध्ये एवढी मुलं मरण पावलेली आहेत या नीटच्या पेपर लीकमुळे। आम्ही एकच मागणी करत आहेत की धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, मोदी सरकार जवाब दो, पण अजूनपर्यंत ही सरकार बोलायला तयार नाही आहे। महापौर हसत होत्या, आमच्या निवेदनावरती दातखील काढत होते, काय त्यांनी मजाक समजून ठेवलेलं आहे, चेष्टा समजून ठेवलेली आहे। आमची मुलं रस्त्यावर निघालेली आहेत, पण हे लोक ठसमस होत नाहीये, बोलायला तयार नाहीत। हा चर्चेचा विषय आहे, नका तुम्ही जबाब देऊ, पण याच्यावरती चर्चा झालीच पाहिजे। चर्चा काही झालेली नाहीये, कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलेलं। कामकाज आम्ही नसताना सुद्धा, आम्ही समर्थन दिल्या नसताना सुद्धा त्यांनी कामकाज चालू ठेवलं। आमची नावं घेऊन कामकाज करण्यात आलं, आमचं त्याला समर्थन नव्हतं। आम्ही पहिला म्हटलं की आमचं ऐकून घ्या, तरी सुद्धा ऐकायला तयार नव्हते। आमच्या एक मरण पावलेल्या नगरसेवकाची शोक सभा केली, पण त्या 22 मुलं जी मेली या नीटच्या एक्झामच्या पेपर लीकमुळे, त्यांची त्यांनी दखल नाही घेतली। हे लाज आली पाहिजे महापौरांना। ती सुद्धा एक आई आहे, आमची लेकरं रस्त्यावरती आहेत न्याय मागण्यासाठी, पण आज आम्हाला सुद्धा न्याय देण्यात आलेला आहे, ह्याचा खेद आम्ही व्यक्त करतो। ही लोक आत्ताचं सरकार आमदार फोडतायत, खासदार फोडतायत, पेपर फोडतायत आणि आता विद्यार्थ्यांना पण रस्त्यावर फोडतायत। फोडाफोडीचंच काम चाललेलं आहे, त्यांचा आम्ही निषेध करतोय। अगदीच फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो असं महाविकास आघाडीच्या नगरसेवकांकडून सांगण्यात आलेलं आहे। संपूर्ण गोंधळ महापालिकेमध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबई महानगरपालिकेत प्रचंड मोठा राडा पाहायला मिळतोय। विरोधी आणि खरं तर सत्ताधारी आमने सामने आले होते। विरोधकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। सत्ताधारी नगरसेवकांकडूनही जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सत्ताधारी हसतायत असा आरोप यावेळेस विरोधकांनी केला। थेट दृश्य आपण पाहतोय, मुंबई महानगरपालिकेची ही दृश्य आहेत। यावेळी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ खरं तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई महानगरपालिकेत देखील आज होणारी सभा देखील तहकूब करण्यात आलेली आहे। यावेळेस विरोधकांनी प्रश्न विचारल्यानंतर ही सभा खरं तर तहकूब करण्यात आली। दिल्लीत आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध या वेळेस विरोधकांकडून व्यक्त करण्यात आला। मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले। एवढंच नाही तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पालिका सभागृहात कोंडलंय असा आरोप देखील यावेळेस सत्ताधाऱ्यांनी केलाय। तर सत्ताधारी नगरसेवकांकडूनही जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झालाय। सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। भाजप आणि काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने आल्याची माहिती आहे। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सर्वच नगरसेवक आता आक्रमक झालेले आहेत। दिल्लीत आणि संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतील महानगरपालिकेत देखील पाहायला मिळतात। पोलिसांनी यावेळेस मध्यस्थी केलेली आहे। पोलीस नगरसेवकांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात, वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करतायत। मात्र या ठिकाणी प्रचंड मोठा गोंधळ पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेत सर्वच नगरसेवक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। भाजप विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने या ठिकाणी आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधक मुंबई महानगरपालिकेत आक्रमक झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। दिल्लीत आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध यावेळेस विरोधकांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळते।
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पालिका सभागृहात कोंडले असा आरोप यावेळी सत्ताधाऱ्यांनी केला. सत्ताधारी नगरसेवकांकडून देखील यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सत्ताधारी हसतायत असा आरोप यावेळेस विरोधकांनी केला आणि त्यानंतर सर्वच नगरसेवक आता आक्रमक झालेले आहेत. सर्वप्रथम आपण पाहिलं त्यांच्या नगरसेवकांकडून घोषणा देण्याची सुरुवात करण्यात आलेली होती. सरकारच्या विरोधातल्या या घोषणा होत्या. त्यानंतर आपण पाहिलं महापालिकेचं जे सभागृह आहे त्यातलं कामकाज देखील तहकूब करण्यात आलेलं आहे. याचं कारण असं आहे की काँग्रेसच्या बाजूने इंशाल्लाह तुकडे होंगे हजारी घोषणा दिली गेली आणि या घोषणेला उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी समर्थन दिलं आणि म्हणून आम्ही कामकाजाच्या नंतर या ठिकाणी घोषणा द्यायला उभे राहिलोय. तुम्हाला आमचा तर नगरसेवकांकडून महानगरपालिकेत खरं तर गोंधळ पाहायला मिळतोय. मुंबई महानगरपालिकेत सर्वच नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. इथे दृश्य आपण पाहतोय. मुंबई महानगरपालिकेची यावेळेस प्रचंड मोठा राडा झालेला आहे. मुंबई महानगरपालिकेतील गोंधळानंतर सभा देखील तहकूब करण्यात आलेली आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. यावेळेस मुंबई महानगरपालिकेत सर्वच नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेत. समर्थन करतात. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ची लीडरशिप प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही देशाच्या विरुद्ध घोषणा देत असलेल्या लोकांना समर्थन देणार. तुम्ही आमच्या विरुद्ध बोला, आम्हाला मान्य आहे. हा राजकीय विरोध असू शकतो. देशाच्या विरुद्ध तर बोलू नका. एवढी पातळी तुमची खाली गेली. उद्धव ठाकरे दिल्लीला कुठल्या स्टेजवर गेले? ज्या स्टेजवरून शर्जीलच्या बाजूने बोललं गेलं, काश्मीर 370 कलम हटवा म्हणून बोललं गेलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.